Welcome in the world of यथार्थ आयुर्वेद. ओम धन्वंतरी नमः. मायसेल्फ कन्हैया देवदर्शन BMS फायनल इयर स्टुडंट. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण विष चिकित्साचा हा तिसरा व्हिडिओ आहे. मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण विष चिकित्सेचे पार्ट वाईज आपण बघितले. आता या व्हिडिओमध्ये आपल्याला जनरल प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट ऑफ पॉयझन बघायचं मित्रांनो. हा मस्ट नो पॉईंट आहे आणि तर हे काळजीपूर्वक लक्षात येऊन द्या. याच्यावर LQ सुद्धा येऊ शकतो. तर हे नीट काळजीपूर्वक आपले अक्षु नेत्र हे सगळे नीट लक्ष देऊन बघावे. तर आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर जनरल प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट ऑफ पॉयझनिंग सांगितलेले. म्हणजे काय, आता पॉयझनिंग समजा आता वर्ल्ड वाईड पॉयझनिंगचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे पुस्तकामध्ये की इंडियामध्ये जर बघितलं तर नॉर्थर्न रिजन्सला जास्त प्रमाणामध्ये पॉयझन्स आढळून येते. तर मोस्ट कॉमन मेथड ऑफ पॉयझन जर बघितली तर सुसायडल कॉज आहे. त्याच्यानंतर फॉलोड बाय होमिसायडल एजंट्स, म्हणजे जसं आपण हाऊसहोल्डसाठी जे पेस्टिसाइड्स वापरतो ते कॉज करते तर पॉयझनिंगला, किंवा ॲग्रिकल्चरचे पेस्टिसाइड्स असेल किंवा ॲनिमल बाईट्स असेल, अशा विविध पद्धतीने आपल्याला पॉयझन्स बघतात. आता हे जे पॉयझनिंग पेशंट्स आहेत यांची आपल्याला इमर्जन्सीमध्ये मॅनेजमेंट करावं लागते. तर या मॅनेजमेंट आपण कोणत्या कोणत्या पद्धतीने करू शकतो त्या सर्व पद्धती आपल्याला याच्या अंतर्गत बघायच्यात. तर आता याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती सांगितलेले. तर त्याच्यामधली पहिली पद्धत आहे ती म्हणजे सपोर्टिव्ह केअर, एकदम सपोर्टिव्ह सारखं केअर करावं लागते. नंतर दुसरी पद्धत आहे रिमूव्हल ऑफ अनॲब्झॉर्ब पॉयझन सांगितलेली. आणि तिसरी पद्धत आहे ते म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अँटीडोट. तर आता हे आपल्याला सर्व पार्ट वाईज बघायचं मित्रांनो. तर याच्यामध्ये जर बघितलं तर सपोर्टिव्ह केअर, आता सपोर्टिव्ह केअरमध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला एअरवे मेथड, ब्रिथिंग मेथड, त्याच्यानंतर सर्क्युलेशन मेंटेन, त्याच्यानंतर डिसॅबिलिटी मॅनेजमेंट, त्याच्यानंतर सेज्युअर ट्रीट, त्याच्यानंतर सेकंडरी कॉम्प्लिकेशन्स आणि डायलिसिस बघायच्यात. या सर्व आपल्याला या सपोर्टिव्ह केअरमध्ये बघायचं. आता त्याच्यानंतर नेक्स्ट येते ती म्हणजे रिमूव्हल ऑफ अनॲब्झॉर्ब पॉयझनिंग. आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर इन्हेलेशन्स, इंजेक्टेबल्स, त्याच्यानंतर त्यासोबतच आपल्याला कॉन्टॅक्ट पॉयझन असं बघावं लागतं. त्यासोबतच आपल्याला इंजेक्शन्स बघावं लागतं. आता इंजेक्शन्स हे दोन पद्धतीने बघतो. एक म्हणजे गॅस्ट्रो इंटेस्टायनल डिकंटॅमिनेशन आणि दुसरं म्हणजे डिकंटॅमिनेशन ऑफ अदर साईट्स बघतो. तर आता गॅस्ट्रो इंटेस्टायनल डिकंटॅमिनेशनमध्ये आपल्याला ड्रिंकिंग किंवा मिल्क वाटरनं बघायचे, इंड्युस्ड इमिसिस बघायचे, गॅस्ट्रिक लिव्हेज बघायचे, ॲक्टिवेटेड चारकोल पद्धतीने बघायचे. त्याच्यानंतर डिकंटॅमिनेशन ऑफ अदर साईट्स आहेत आणि एलिमिनेशन ऑफ ॲब्झॉर्ब पॉयझन आहे. अशा पद्धतीने या सर्व रिमूव्हल ऑफ अनॲब्झॉर्ब पॉयझनिंगमध्ये येतात मित्रांनो. आणि त्याच्यानंतर लास्ट आहे ते म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अँटीडोट. आता हे ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अँटीडोट कसे असतात, फिजिकल, केमिकल, फार्मॅकोलॉजिकल किंवा त्याला आपण फिजिओलॉजिकल म्हणतो, युनिव्हर्सल, चिलेटिंग एजंट्स. आता चिलेटिंग एजंट्स लाईक बाल, ब्रिटिश अँटी लिव्हेसाइट, अशा पद्धतीने या सर्व आपल्याला या प्रिन्सिपल्स या मॅनेजमेंट ऑफ पॉयझनिंगमध्ये बघायचे आहेत. तर बघूया समोर आपल्याला त्याच्यामध्ये बघायचे सपोर्टिव्ह केअर. आता सपोर्टिव्ह केअर आता याच्यामध्ये कसं असते, आता आपण जसं आपल्या खास व्यक्तीसाठी जसं मूड स्विंग होते तसं आपण त्याच्यासाठी विविध मेथड्स केअर करतो. जसं चॉकलेट उदाहरण किंवा पाणीपुरी देतो. तसंच आपल्याला याच्यामध्ये अनकॉन्शियस पेशंटला कशी पद्धतीने केअर करायचे ते सांगण्याचा उद्देश केलेला आहे. तर त्याच्यामध्ये बघू मित्रांनो तर हे सपोर्टिव्ह केअर लक्षात ठेवण्यासाठी ABCD लक्षात राहू द्या. A फॉर एअरवे प्रोटेक्शन, B फॉर ब्रिथिंग, C फॉर सर्क्युलेशन आणि D फॉर डिसॅबिलिटी मॅनेजमेंट. तर आता याच्यामधलं पहिलं आहे ते म्हणजे एअरवे प्रोटेक्शन. आता हे मोस्ट कॉमन पॉयझनिंग आहे. याच्यामध्ये ऑब्स्ट्रक्शन ऑफ एअरवे असते आणि त्याच्यामुळे काय होते, डेथ ऑकर होते. तर आपल्याला याच्यामध्ये अनकॉन्शियस पेशंटला आपल्याला काय करावं लागते, पॅसेज ऑफ एअरवे हे मोकळं मार्ग करावं लागते. म्हणजे आपल्याला मेंटेनिंग एअरवे टू क्लिअर एअरवे असं करावं लागते. तर त्याच्यानुसार मग आपलं ते अनकॉन्शियस पेशंटला आपण स्थिर करू शकतो. तर त्याच्यामध्ये पोझिशनिंग ऑफ पेशंट्स कशा पद्धतीने सांगितलेली ते बघूया. तर पोझिशनिंग ऑफ पेशंटचा प्रॉपर वे पाहिजे. माउथ हेड कसं पाहिजे, स्नीपिंग पोझिशनमध्ये पाहिजे. फ्लेक्स फॉरवर्ड नेक पाहिजे आणि एक्सटेंडेड हेड आणि जॉ पाहिजे. आता हे शूड फॉरवर्ड म्हणजे अशा पद्धतीने राहिलं तर मुवमेंट ऑफ अ टंग विदाऊट अ फ्लेक्झिंग होणार. आणि अशा पद्धतीने आपल्याला या अनकॉन्शियस पेशंट्सला याच्यामध्ये आपल्याला या मॅनेजमेंट करावं लागतं. तर अशा पद्धतीने ही एअरवे प्रोटेक्शन होती मित्रांनो. याच्यानंतर नेक्स्ट येते ती म्हणजे ब्रिथिंग, त्यालाच ऑक्सिजनेशन म्हणतो. ऑक्सिजनेशन इट इज अ व्हेरी इफेक्टिव्ह प्रोसेस टू प्रोटेक्ट ऑर्गन अँड टिश्यू डॅमेज अँड इट इज व्हेरी नेसेसरी इन मॅनेजमेंट ऑफ पॉयझनिंग सांगितलेली. म्हणजे 100% ऑफ O2 इज प्रोव्हाइडेड टू द पेशंट
थ्रू मास्क प्लेस ओव्हर माउथ आणि नोज सांगितलेलं, म्हणजे 100% O2 दिलेलं पाहिजे व्हेंटिलेशन थ्रू. तर त्याच्यामध्ये ओव्हर माउथच्या वरी आपल्याला मास्क प्लेस पाहिजे. त्याच्यानंतर थर्ड त्यांनी सांगितलेलं आहे की इट हेल्प्स टू ऑर्गन्स लाईक ब्रेन अँड हार्ट टू वल्नरेबल्स टू इंजुरी फ्रॉम पॉयझनिंगसाठी त्यांनी सांगितलेले की प्रोटेक्शन पण भेटते कोणाकोणाला, ब्रेन आणि हार्टला, जे व्हायटल ऑर्गन्स आहेत ते. आता याच्यानंतर नेक्स्ट येते मित्रांनो ते म्हणजे सर्क्युलेशन. आता हे सर्क्युलेशनमध्ये आपल्याला मोस्ट कॉमन मेथड सांगितलेली IV लाईन. आता IV लाईन इंट्राव्हेनस लाईन सांगितलेली. इंट्राव्हेनस लाईन इट इज अ स्मॉल प्लास्टिक ट्यूब दॅट डिलिव्हर्स फ्लुइड्स अँड मेडिसिन्स इंटू व्हेन्स. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेले. म्हणजे एखाद्या समजा आपल्याला IV थ्रू आपल्याला फ्लुइड्स आणि मेडिसिन जर द्यायचं असेल डायरेक्टली सर्क्युलेशनमध्ये, तर याच्या पद्धतीने याचा उपयोग होता असे सांगितलेले. त्याच्यानंतर जर पेशंटमध्ये इन केस ऑफ पॉयझनिंग हायपोटेन्शन ऑकोर्स, तर त्याच्यामध्ये व्हॅसोप्रेसर इज गिवन थ्रू IV असं सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे सर्क्युलेशन होतं मित्रांनो. याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे डिसॅबिलिटी मॅनेजमेंट. आता या डिसॅबिलिटी मॅनेजमेंटमध्ये आपल्याला पहिलं आहे ते म्हणजे शेजर्स. आता हे शेजर्स याच्यामध्ये ट्रीटमेंट ऑफ शेजर्स इट इज अ मोस्ट कॉमनेस्ट पॉयझन सांगितलेले. आणि त्याच्यामध्ये आपण ट्रीटमेंट करण्यासाठी बार्बिच्युरेट्स, बेन्झोडायझेपिन्स आणि प्रोपॉल सांगितलेले. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ सेकंडरी कॉम्प्लिकेशन्स. आता या सेकंडरी कॉम्प्लिकेशन्समध्ये समजा आपल्याला कोणते कोणते कॉम्प्लिकेशन्स बघायला मिळतात, तर ॲस्पिरेशन्स, पल्मोनरी इडेमा, सेप्सिस, हायपोक्झिया, शॉक, त्याच्यानंतर सडन रिनल फेल्युअर, अशा विविध कॉम्प्लिकेशन मिळतात. तर याच्यासाठी आपल्याला ट्रीटमेंट हे करावं लागते, ते इफेक्टिव्ह ट्रीटमेंट द्यावं लागते टू सेव्ह द लाईफ ऑफ द पॉयझनिंग पर्सन. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलेले डायलिसिस. आता याच्या डायलिसिसमध्ये आपल्याला काय करावं लागते मित्रांनो, टू रिमूव्ह वॉटर सोल्युबल टॉक्झिन्स. तर त्याच्यामध्ये आपल्याला सल्सिलेट, अल्कोहोल, जे की मुलांचं फेवरेट असते अल्कोहोल, लिथियम आणि वाल्प्रोएट एक्सेट्रा, अशा पद्धतीने यांनी जे सपोर्टिव्ह केअर आहे ते सांगितलेले. तर आता समोर येते ते म्हणजे रिमूव्हल ऑफ अनॲब्झॉर्ब्ड पॉयझन सांगितलेले. आता रिमूव्हल ऑफ अनॲब्झॉर्ब पॉयझन सांगितलेले, याच्यामध्ये आपल्याला कशा कशाने पॉयझन होऊ शकते ते बघूया. आता याच्यामध्ये पहिले सांगितलेले बाय इनहेलेशन. तर बाय इनहेलेशन असेल तर त्याला ट्रीटमेंट आपण गिव्ह फ्रेश एअर, त्याच्यानंतर क्लिअर एअर वेव देऊ शकतो. त्याच्यानंतर बाय इंजेक्टेबल सांगितलेले. आता बाय इंजेक्टेबल याच्यासाठी ट्रीटमेंट आपण टॉर्निक्विट किंवा मल्टिपल इन्सिजन किंवा सक्शन मेथड या सर्व ट्रीटमेंट आपण यूज करू शकतो. त्याच्यानंतर बाय कॉन्टॅक्ट पॉयझन जर असेल तर वॉश विथ प्लेन वॉटर सांगितलेले. त्याच्यानंतर बाय इंजेक्शन जर असेल तर गॅस्ट्रोइंटेस्टायनल डिकंटॅमिनेशन सांगितलेले. आता हे जे गॅस्ट्रोइंटेस्टायनल डिकंटॅमिनेशन आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये आपल्याला प्रथम बघायचे ते म्हणजे ड्रिंकिंग ऑफ अ मिल्क अँड H2O. आता जर समजा पॉयझन कॉन्ट्राइंडिकेटेड मिल्क आपण कशामध्ये देऊ शकतो, तर मिल्क इज कॉन्ट्राइंडिकेटेड इन फॉस्फरस अँड स्ट्रॉंग ॲसिड पॉयझनिंगमध्ये आपण ते ट्रीटमेंट देऊ शकतो. त्याच्यानंतर इंड्युस्ड इमेसिस सांगितलेले. इंड्युस्ड इमेसिसमध्ये आपण कॉन्शियस पेशंट्सला बघत असतो. जर समजा त्याला वॉमिटिंग जर झाली तर त्याच्यामध्ये आपण काय करतो, त्याच्यामध्ये बाय प्लेंटी ऑफ वॉटर किंवा सिरप किंवा ॲपोमॉर्फिन किंवा टचिंग इनटू माउथ, टचिंग इनसाइड द माउथ असं सांगितलेले त्यांनी. तर अशा पद्धतीने हे इंड्युस्ड इमेसिस सांगितलेले. याच्यानंतर नेक्स्ट येते मित्रांनो ते म्हणजे गॅस्ट्रिक लिव्हेज. आता हे गॅस्ट्रिक लिव्हेजमध्ये हे पण कॉन्शियस पेशंटमध्येच बघतो मित्रांनो. आपण जर समजा याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये पेशंट्सला स्टमक ट्यूब किंवा राईल्स ट्यूब हे टाकतात आणि त्यासोबतच स्टमक गॅग म्हणून सुद्धा टाकतात त्याच्यामध्ये. आता ही जी राईल्स ट्यूब असती ती लुब्रिकेटेड विथ लिग्नोकेन जेली असती आणि ही व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये इन्सर्ट झाली आहे का ते बघून नंतर आपण याच्यामधले जे लिव्हेज आहेत ते कॅरीड आउट विथ सलाईन ओर वॉटर आपण ते बाहेर काढू शकतो. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सांगितलेले की कॉन्ट्राइंडिकेशन्स असतात, समजा इम्पेअर्ड गॅग रिफ्लेक्स किंवा कोरोजिव्ह किंवा वोलाटाईल पॉयझन याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कॉन्ट्राइंडिकेशन्स मिळतात. अशा पद्धतीने हे गॅस्ट्रिक लिव्हेज होतं मित्रांनो. याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे ॲक्टिवेटेड चारकोल. आता हे जे ॲक्टिवेटेड चारकोल आहे ते टेस्टलेस आहे आणि फाईन ब्लॅक पावडर आहे. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं मित्रांनो तर इट हॅज अ लार्ज सरफेस एरिया. त्याच्यामुळे ते काय करते, इट ॲब्झॉर्ब्स द पॉयझन इन स्टमक आणि डिक्रीज इन सिस्टमिक ॲब्झॉर्प्शन सांगितलेले. म्हणजे इट ॲब्झॉर्ब्स द पॉयझन्स अँड डिक्रीज सिस्टमिक ॲब्झॉर्प्शन ऑफ अ पॉयझन इन स्टमक अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेले. नंतर येते डिकंटॅमिनेशन ऑफ अदर साईट, जे की बी पार्ट आहे आपलं कशामधलं
रिमूव्हल ऑफ अनॲब्झॉर्ब्ड पॉयझनमधलं. तर डिकंटॅमिनेशन ऑफ अदर साईड आता त्याच्यामध्ये 3 सांगितलेले. तर स्किन डिकंटॅमिनेशनमध्ये काय सांगितलेलं त्यांनी, तर वॉश विथ कॉशियस वॉटर सांगितलेले. त्याच्यानंतर रिमूव्ह ऑफ क्लॉथ्स सांगितलेले. त्याच्यानंतर नेक्स्ट येते त्याच्यामध्ये ते म्हणजे आय डिकंटॅमिनेशन. आता आय डिकंटॅमिनेशनमध्ये त्यांनी काय सांगितलेले की इरिगेटेड विथ कॉपियस वॉटर फॉर 15 to 20 मिनिट्स सांगितलेले. म्हणजे त्यांना चांगलं इरिगेटेड करायचं चांगल्या कॉपियस वॉटरनं 15 ते 20 मिनटापर्यंत. त्याच्यानंतर रेस्पिरेटरी डिकंटॅमिनेशनमध्ये आपल्याला पुट त्याच्यामध्ये इन फ्रेश एअर प्रोव्हाइड करायचे त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने ही रेस्पिरेटरी डिकंटॅमिनेशन सांगितलेली. त्याच्यानंतर नेक्स्ट ते लास्ट ते म्हणजे एलिमिनेशन ऑफ ॲब्झॉर्ब्ड पॉयझन. आता एलिमिनेशन ऑफ ॲब्झॉर्ब पॉयझन आपण कशाने एलिमिनेशन करू शकतो, तर त्याच्यामध्ये पहिलं सांगितलेलं की मल्टिपल डोज ऑफ ॲक्टिवेटेड चारकोल. मल्टिपल डोज ऑफ ॲक्टिवेटेड चारकोल सांगितलेले. त्याच्यानंतर फोर्स्ड डाययुरेसिस. आता हे जे युरेसिस आहे ते आपण 5 ते 10 मिलीलिटर पर किलोग्राम पर बॉडी असं सांगितलेले. तर त्याच्यानंतर अल्टरनेशन ऑफ युरिनरी pH. आता pH युरिनरीचं pH किती पाहिजे, तर 5% ऑफ डेक्स्ट्रोज इन सलाईन अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं. अशा पद्धतीने हे रिमूव्हल ऑफ अनॲब्झॉर्ब पॉयझन होतं मित्रांनो. इथपर्यंत समजलं का. आता याच्यानंतर लास्ट पार्ट येते ते म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अँटीडोट. व्हॉट इज मीन बाय अँटीडोट्स सर. तर अँटीडोट्स आर द सबस्टन्स विच काउंटरॅक्ट्स or neutralize the effects of the poison without causing any harmful to the body. म्हणजे अँटीडोट्स असे सबस्टन्स आहेत जे की न्यूट्रलाइज किंवा कॉन्ट्रॅक्ट करतात इफेक्ट्स ऑफ पॉयझन्सला. आणि त्याच्यामुळं काय होतं मित्रांनो, विदाउट कॉजिंग एनी हार्म टू द बॉडी. तर असे सबस्टन्स त्यांना आपण अँटीडोट्स असं म्हणतो. आता हे अँटीडोट्स वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, जसे फिजिकल अँटीडोट्स, केमिकल अँटीडोट्स, युनिव्हर्सल अँटीडोट्स आणि त्याचसोबतच चिलेटिंग एजंट्स. अशा विविध प्रकारचे आपल्याला अँटीडोट्स याच्यामध्ये बघतात. तर आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर याच्यामध्ये फिजिकल किंवा मेकॅनिकल अँटीडोट्सचं पहिलं आहे. आता हे जे फिजिकल किंवा मेकॅनिकल अँटीडोट्स आहेत त्याच्यामध्ये मोस्टली ॲक्टिवेटेड चारकोल्स यूज होतात. त्यासोबतच मिल्क किंवा स्टार्च, एग आणि बनाना हे एक्सेट्रा आपण त्याच्यामध्ये बघू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे केमिकल अँटीडोट. आता हे केमिकल इट इंटरॅक्ट्स विथ द पॉयझन्स टू कॉन्ट्रॅक्ट और न्यूट्रलाइज द इफेक्ट्स ऑफ द पॉयझन्स. अशा पद्धतीने त्यांनी सांगितले की काउंटरॅक्ट करतात बाबा ॲक्शन ऑफ पॉयझन्सची विथ न्यूट्रलायझेशन किंवा ऑक्सिडायझिंग पॉयझननं. तर याच्यामध्ये एक्झाम्पल्स जर बघितले तर सिट्रिक ॲसिड, लेमन ज्यूस हे कोरोजिव्ह अल्कली पॉयझन्समध्ये हमखास येतात. आणि हे MCQ मित्रांनो लक्षात राहू द्या. आता याच्यानंतर नेक्स्ट पार्ट येते ते म्हणजे फिजिओलॉजिकल अँटीडोट. आता याच्यामध्ये फिजिओलॉजिकल अँटीडोटमध्ये आपल्याला जे अँटीडोट असतात ते डायरेक्टली आपल्याला त्यांच्यासाठी रिड्यूस्ड टॉक्सिन इथॅनॉल जे की आपल्याला अँटीडोट म्हणून यूज होते मिथाईल अल्कोहोल पॉयझनिंगमध्ये. त्यासोबतच नॅलोक्झोन हे ओपिएट पॉयझनिंगमध्ये यूज होते. त्याच्यानंतर ॲट्रोपिन जर बघितलं तर हे ऑर्गनोफॉस्फरस यांच्यामध्ये अँटीडोट म्हणून वापरले जातात. तर अशा पद्धतीने हे 3 अँटीडोट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे युनिव्हर्सल अँटीडोट. आता युनिव्हर्सल अँटीडोट हे एक ॲब्सोल्यूट अँटीडोट आहे आणि हे एक हिस्टॉरिकली जर बघितलं याच्यामध्ये तर खूप इम्पॉर्टन्स आहे. तर याच्यामध्ये कंपोजिशन्स असतात. तर पावडर चारकोल हे 2 भाग घ्यायचे, 2 पार्ट्स, आणि मॅग्नेशियम ऑक्साईड 1 पार्ट घ्यायचं आणि टॅनिक ॲसिड जे आहे ते पण 1 पार्ट घ्यायचं. म्हणजे अशा पद्धतीनं पावडर चारकोल 2 पार्ट्स, मॅग्नेशियम ऑक्साईड 1 पार्ट आणि टॅनिक ॲसिड 1 पार्ट. आता हे जे चारकोल हे कोणाकोणाला ॲब्झॉर्ब करू शकतात, तर हे अल्कलॉइड्स, मॅग्नेशियम ऑक्साईड आणि टॅनिक ॲसिड याला ॲब्झॉर्ब करू शकतात. याच्यानंतर नेक्स्ट येते मित्रांनो ते म्हणजे चिलेटिंग एजंट्स. आता चिलेटिंग एजंट्स याचं चिलेट म्हणजे काय, ह्या ग्रीक शब्दापासून उत्तेजित झालेलं आहे. तर याच्यामध्ये इट इज अ स्ट्रक्चर्स लाईक अ क्रॅप्स टू होल्ड द पॉयझन. म्हणजे असे पॉयझन्स की ते असे एजंट्स आहेत ते जे की पॉयझन्सला होल्ड करतात म्हणजे धरतात. तर त्याच्यामध्ये एजंट्स जर बघितले ते इट इज मोस्टली कॉमनली यूज्ड इन हेवी मेटल पॉयझनिंगमध्ये यूज होतं. आता त्याच्यात जर समजा आपण हे बघितलं उपयोग जर बघितलं इट फॉर्म रिंग स्ट्रक्चर्स फ्रॉम देअर मॉलिक्युल्स टू ऑब्टेन देअर पॉयझन्स. तर याच्यामध्ये एक्झाम्पल जर बघितले मित्रांनो तर त्याच्यामध्ये बाल, ब्रिटिश अँटीलिव्हिसाइट, सक्सिमर एक्सेट्रा हे वेगवेगळे एक्झाम्पल आहे. तर त्याच्यामधलं जे आपल्याला आहे डिटेलमध्ये बघायचं ते म्हणजे बाल, ब्रिटिश अँटीलिव्हिसाइट.
तर हे ब्रिटिश अँटीलिव्हिसाइड जे आहे मित्रांनो, त्याचं इट इज अ ऑइली पंजेट आहे आणि वर्ल्ड वॉर II जेव्हा झालं होतं तेव्हा हे आर्सेनिक गॅस लिव्हिसाइडमध्ये अँटीडोट म्हणून उपयोग करण्यात आलं होतं. तर याला सिनोनिम्स डायमर कॅप्रिओल असे म्हणतात. तर याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन जर बघितलं मित्रांनो, तर याच्यामध्ये मेकॅनिझम ऑफ ॲक्शनमध्ये आपल्याला याच्यामध्ये 2 थायोलो ग्रुप्स असतात. ESH हे केमिस्ट्रीमध्ये तुम्ही बघितलंच असेल 11वी-12वीला, तर 2 ESH ग्रुप असतात. आता हे जे 2 ESH ग्रुप आहेत, इट बाइंड्स विथ द एन्झाईम मेटल टॉक्झिसिटी विच प्रोड्यूस टॉक्झिन्स. तर त्याच्यासोबत ते बाइंड्स होतात आणि नंतर काय करतात, इंटरॅक्टिंग विथ दॅट पॉयझन्स म्हणजे विथ सल्फर हायड्रिल एन्झाईम्सच्या सोबत, आणि नंतर ते एक मेकॅनिझम प्रोड्यूस करतात. त्या मेकॅनिझम आपण म्हणतो बाल मेटल कॉम्प्लेक्स, आणि ते मेकॅनिझम झाल्याच नंतर डिसलॉज ऑफ मेटल फ्रॉम ॲक्टिंग साईड असं पद्धतीनं त्याला आपण बॉडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. अशा पद्धतीनं हा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन होतं. पुन्हा एकदा बघा, 2 ESH ग्रुप असतात आणि त्याच्यामध्ये हे बाइंड्स विथ मेटल टॉक्झिसिटी होतं. त्याच्यानंतर हे इंटरॅक्टिंग विथ सल्फर हायड्रोक्सिल एन्झाईम्स हे फॉर्म होतात आणि त्याच्यानंतर एक कॉम्प्लेक्स फॉर्म होते, ते म्हणजे बाल मेटल कॉम्प्लेक्स, आणि त्याच्यानंतर ते काय करतात, बॉडीमधून डिसलॉज मेटल फ्रॉम ॲक्टिंग साईडपासून हे करतात. अशा पद्धतीने हे मेकॅनिझम सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे इंडिकेशन्स. आता इट इज यूज अगेन्स्ट इंटरफेअर विथ दॅट कोणाकोणासोबत, आर्सेनिक, मर्क्युरी, बिस्मथ, कॉपर, अँटीमनी आणि निकेल यांच्यासोबत ते इंटरफेअर करतात. त्याच्यानंतर कॉन्ट्रा इंडिकेशन्स हे सांगितलेले इन आयरन अँड कॅडमियम फॉर बाल आयरन आणि बाल कॅडमियन पॉयझनिंगसाठी. तर त्याच्यानंतर याचा शेवटचा पॉईंट आहे ते म्हणजे डोस. आता याचा डोस जर बघितला मित्रांनो, तर याच्यामध्ये खास करून इंट्रामस्क्युलरली 5 mg पर किलोग्राम देतात, फॉलोड बाय 2 to 3 mg पर किलोग्राम फॉर एव्हरी 4 to 8 hours 2 days सांगितलेले, आणि इट इज ऑल्सो फॉलोड बाय वन्स अ डे फॉर 10 days. अशा पद्धतीने हे डोस सांगितलेले. आता त्याच्यामध्ये जर समजा सिम्टम्स जर बघितले तर वोमिटिंग, क्रॅम्प्स, त्याच्यानंतर टिंगलिंग हे असे विविध प्रकारचे सिम्टम्स बघतात. तर अशा पद्धतीने हा ॲडमिनिस्ट्रेशन अँटीडोट हे तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता याच्यामध्ये शेवटचा पार्ट येते ते म्हणजे ड्युटीज ऑफ मेडिकल ऑफिसर इन केस ऑफ सस्पेक्टेड पॉयझनिंग. आता मेडिकल ऑफिसर जे आपल्याला ड्युटीज बघायचे पॉयझनिंग झाल्यावर. आता याच्यामध्ये कसं असतं मित्रांनो, जर समजा एखाद्या व्यक्तीला पॉयझन झालेलं आहे किंवा एखाद्याने पॉयझन घेतलेलं आहे, तर त्याची आपण कशी ट्रीट करायला पाहिजे हे यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघूया. तर याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जर समजा पहिलं पॉईंट असं सांगितलेलं आहे की लेस फॅसिलिटी हॉस्पिटल जर असेल तर त्यामध्ये पहिले फर्स्ट एड मेजर्स द्यायचे आणि त्याच्यानंतरच ते पॉयझन पेशंटला समोरच्या हायर मेडिकल ऑफिस सेंटरला पाठवायचं. अशा पद्धतीने त्यांनी पहिली स्टेप सांगितलेली. नंतर जी नेक्स्ट स्टेप त्यांनी सांगितलेली, जर समजा अटेंडिंग मेडिकल ऑफिसर जर समजा शुड कलेक्ट प्रिझर्व इव्हिडन्स कलेक्ट करायला पाहिजे. जसं समजा पॉयझन घेतलेली बॉटल, क्लॉथ्स, फूडच्यामुळं जे पॉयझन झालेले ते सर्व आपल्याला इव्हिडन्स आहे तर ते प्रिझर्व करायचे. आणि नंतर तिसरी स्टेप त्यांनी सांगितलेली, एव्हरी केस ऑफ पॉयझनिंग रिपोर्टेड टू द पोलीस ऑफिसर इन गव्हर्नमेंट हॉस्पिटल त्यांनी सांगितलेलं. म्हणजे जर समजा पॉयझन जर झालं तर पॉयझन घेतलेल्या व्यक्तीचं त्यांना पोलीस ऑफिसरना इन्फॉर्म करायचं सांगितलेले. परंतु हे आपण जे समजा नॉन गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे तर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये हे करत नाहीत. पण जर समजा त्याच्यामध्ये पर्सनची जर डेथ झाली तर तशा वेळेस पोलीस ऑफिसरला आपण इन्फॉर्म करू शकतो. याच्यानंतर नेक्स्ट स्टेप त्यांनी सांगितलेली की ऑल कलेक्टेड एव्हिडन्स शुड बी हँडेड ओव्हर टू इन्व्हेस्टिगेटिंग पोलीस ऑफिसर इन प्रॉपरली सील्ड कंडिशनमध्ये पाहिजे. म्हणजे जे आपण एव्हिडन्स कलेक्ट केलेले आहेत ते इन्व्हेस्टिगेटिंग पोलीस ऑफिसरला प्रॉपरली सील्ड कंडिशनमध्येच आपण द्यायला पाहिजे. नंतरची त्यांनी स्टेप सांगितलेली की रेकॉर्ड डाईंग ऑफ सिरियस अँड कॉन्शियस पॉयझन पेशंट. तर त्यांचं समजा एखादं पॉयझन घेतलेली व्यक्ती समजा मृत होत आहे तर त्याचा रेकॉर्ड केलेलं पाहिजे. मग ते मृत होण्याच्या आधी आपल्याला रेकॉर्ड केलेलं पाहिजे. नंतरची नेक्स्ट स्टेप त्यांनी सांगितलेली की पोलीस रिक्वायर्स इन्फॉर्मेशन रिगार्डिंग पॉयझन केसेस डॉक्टर शुड गिव्ह ऑल द इन्फॉर्मेशन टू द पोलीस ऑफिसर. म्हणजे त्यांनी जी इन्फॉर्मेशन त्या पॉयझनबद्दल होती ती सर्व इन्फॉर्मेशन ते आपण डॉक्टरनी पोलीस ऑफिसरला व्यवस्थितपणे द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट त्यांनी स्टेप सांगितलेली की डेट ऑफ द फूड पॉयझनिंग केसेसमध्ये त्यांनी द पब्लिक हेल्थ ऑथॉरिटीज मस्ट बी नोटिफाईड. म्हणजे समजा फूड पॉयझनिंग केसेसमध्ये पब्लिक हेल्थ जी ऑथॉरिटीज आहेत त्यांना सांगितलेलं पाहिजे
त्याच्यानंतर लास्ट त्यांनी सांगितलेलं की प्रिझर्वेशन ऑफ अ रेकॉर्ड शुड बी अप टू 3 इयर्स पाहिजे. आणि जर समजा ते पॉयझन केलेल्या व्यक्तीचे जर फॅमिलीने जर ते रेकॉर्ड जर डिमांड केला तर ते विदिन 72 आवर्समध्ये ते दिलेलं पाहिजे. अशा पद्धतीने ह्यांनी ड्युटीज ऑफ मेडिकल ऑफिसर सांगण्याचा प्रयत्न केलेले. तर अशा पद्धतीनं हा विषचिकित्सेचा जे तिसरा पार्ट होता मित्रांनो ते इथे संपलेलं आहे. तर व्हिडिओ काळजीपूर्वक समजला नसेल तर पुन्हा एकदा बघा, व्यवस्थित बघा. आणि काही विद्यार्थी असे म्हणत आहेत सर ते बोर्डवरचं क्लिअर दिसत नाही, तर आपण मूवीज बघतो किंवा दुसरं समथिंग एल्स बघतो 1080 मध्ये बघतो. तर हे पण व्हिडिओ शक्यतो 1080 मध्येच बघायचा. आणि व्हिडिओ जर आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा. कोणाचे काही डाऊट्स असतील तर ते विचारा. त्याच्यानंतर थँक्यू व्हेरी मच.